विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार जाहीर करण्यात आले। त्यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत। संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर राहिलेले आहेत। त्याचबरोबर फडणवीसांचे निकटवर्ती अशी देखील त्यांची ओळख आहे। तर संजय केनेकर हे ओबीसी चेहरा आणि दादाराव केचे हे माजी आमदार राहिलेले आहेत। त्यामुळे सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न देखील भाजपने केल्याचं यातून दिसत आहे। तर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार आपण पाहतो आहोत। त्यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवलंय। म्हणजे मी देखील अपेक्षा केलेली नव्हती की अशी संधी लवकर मिळेल, कारण आज पक्ष फार मोठा झालेला आहे आणि त्यामुळे संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती। परंतु ही संधी भारतीय जनता पार्टीने दिली। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय नितीनजी, माननीय बावनकुळेजी या सर्वांनी विचार करून यावेळेला ही संधी मला दिली। मला असं वाटतं की या संधीचं सोनं मी माझ्या प्रयत्नांनी करेल। पण पक्षाने दिलेलं आश्वासन ते निश्चितपणाने त्यांनी पाळलं, म्हणूनच त्यांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि पुढील राजकीय वाटचाल ज्या ज्या ठिकाणी मतदारसंघामध्ये उणीव असेल, ज्या ज्या ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ता नाहीच, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षाचा कार्यकर्ता निर्माण करणे, पक्ष मोठा करणे आणि त्यातूनच येणारी लोकसभा असो, तिकडे जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपंचायत असो, नगरपालिका असो, या सर्व निवडणुका जिंकून आणण्याकरिता मी अथक प्रयत्न करेल।